जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आजच्या सत्राला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. महाराष्ट्र फाउंडेशनचा समाज कार्य जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच लीलाताई चितळे यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा समाज कार्य जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. यासहच महाराष्ट्र फाउंडेशनचा दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवन गौरव पुरस्कार हा अरुण खोपकर यांना जाहीर झाला. या पुरस्काराचं स्वरूप काय? तर या दोन्ही पुरस्कारामध्ये विजेत्याला 2 लाख रुपये देण्यात येतात व इतर पुरस्कारामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार हा पश्चिम बंगालचे मनीष राय चौधरी यांना जाहीर झाला व यात विजेत्याला 1 लाख रुपये देण्यात येतात. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रामधील पहिलं झेंजी टपाल कार्यालय कोणत्या शहरात सुरू करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, आता आपल्या महाराष्ट्रामधील पहिलं झेंजी टपाल कार्यालय हे मुंबई या शहरात सुरू करण्यात येणार आहे. आणि तेच जर आपल्याला असं विचारलं की भारतातील पहिलं झेंजी टपाल कार्यालय कुठे सुरू करण्यात आलं, तर दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलं आणि महाराष्ट्रातील पहिलं झेंजी टपाल कार्यालय हे मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये कुठे? तर मुंबईमधील IIT मुंबई परिसरात हे टपाल कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. बरे, झेंजी टपाल कार्यालय काय? तर नवीन पिढीला टपाल सेवेकडे आकर्षित करण्यासाठी असे झेंजी टपाल कार्यालय सुरू करण्यात येत आहेत आणि या झेंजी टपाल कार्यालयात मोफत वायफाय सुविधा, कॅफेटेरिया, वाचनालय, संगीत कक्ष अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पुढील प्रश्न. कोणता देश हा पंतप्रधान मोदी यांना आपल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करणारा 29वा देश ठरला? तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करणारा ओमान हा 29वा देश ठरला आहे. याआधी इथिओपिया पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करणारा 28वा देश ठरला होता. इथिओपियानंतर ओमान या देशाने सुद्धा आपल्या ऑर्डर ऑफ ओमान या पुरस्काराने मोदी यांना सन्मानित केला आहे. भारत आणि ओमान यांच्यातील राजनैतिक संबंधाला आता 70 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तच पंतप्रधान मोदी यांनी ओमान या देशाला भेट दिली व त्या दरम्यानच ओमानचे सुलतान हेतम बिन तारिक यांनी पंतप्रधान मोदी यांना ऑर्डर ऑफ ओमान या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं. हा जो पुरस्कार आहे याची स्थापना 1970 मध्ये दिवंगत सुलतान काबूस बिन सेद यांनी केली होती. आणि मित्रांनो, पंतप्रधान मोदी यांच्या ओमान भेटी दरम्यान भारत आणि ओमान या दोन्ही देशांनी फ्री ट्रेड ॲग्रीमेंटवर देखील स्वाक्षरी केली आहे. पंतप्रधान मोदी यांना जे याआधी पुरस्कार मिळाले ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, आताच सांगितल्यानुसार त्यांना 28वा पुरस्कार ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया मिळाला, 27वा नामिबियाचा द ऑर्डर ऑफ द मोस्ट एशियंट वेल्विटशिया मिराबिलिस, 26वा ब्राझीलचा ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस, 25वा त्रिनिदाद आणि टोबॅगोचा द ऑर्डर ऑफ रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो, 24वा घानाचा ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना, 23वा सायप्रस या देशाचा, 22वा श्रीलंकाचा श्रीलंका मित्र विभूषण, 21वा मॉरिशियस, तर 20वा देश हा कुवेत आहे. कुवेतचा द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा मोदी यांना मिळाला आहे. आता हा प्रश्न पहा. लोकसभेत व राज्यसभेत विकसित भारत जी रामजी विधेयक 2025 कधी मंजूर करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच हे बिल या दोन्ही सदनात 28 डिसेंबर रोजी मंजूर करण्यात आला आहे. हे जे नवीन विधेयक आहे ही मनरेगाची जागा घेईल. याआधी मनरेगामध्ये 100 दिवसाची रोजगार हमी देण्यात येत असे व ती वाढून या योजनेअंतर्गत 125 दिवसाची होणार आहे. मनरेगा ही 100% केंद्र पुरस्कृत योजना होती, पण ही जी योजना आहे यामध्ये केंद्र सरकारचा 60% तर राज्यांचा वाटा हा 40% असणार आहे. ईशान्येकडील आणि हिमालयातील राज्यासाठी केंद्र सरकार 90% निधी देणार आहे. आणि मित्रांनो, पीक पेरणी व कापणीच्या हंगामात राज्य सरकार ही योजना जास्तीत जास्त 60 दिवसांसाठी स्थगित देखील करू शकतात. बरं, कमेंटमध्ये आता तुम्ही सांगा की मनरेगा योजना कधी सुरू करण्यात आली होती. ठीक आहे, आता हा प्रश्न पहा. 2025च्या ट्रॅव्हल प्लस लीजर अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट डोमेस्टिक एअरलाइन्सचा किताब कोणत्या एअरलाइन्सनं पटकावला? तर हा जो पुरस्कार आहे हा एअर इंडिया या एअरलाइननं पटकावला आहे. मित्रांनो, एअर इंडिया या कंपनीने सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार पटकावला आहे. बरं, याच पुरस्कारामध्ये जगातील सर्वोत्तम विमानतळ कोणतं विमानतळ ठरलं आहे? तर सिंगापूरमधील चांगी हे विमानतळ जगातील सर्वोत्तम विमानतळ ठरलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. राम सुतार यांचं नुकतंच वयाच्या 100व्या वर्षी निधन झालं,
तर त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला होता हेच आपल्याला यात सांगायचं आहे. तर मित्रांनो, राम सुतार यांना पद्मश्री, पद्मभूषण व महाराष्ट्र भूषण हे तीनही पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल, तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. राम सुतार यांना 1999 साली पद्मश्री पुरस्कार मिळाला होता, 2016 साली पद्मभूषण, तर नोव्हेंबर महिन्यातच त्यांना 2024च्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार जिंकणारे ते 21वे विजेते आहेत व त्यांच्या कामामध्ये सांगायचं झालं तर त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याची निर्मिती केली. तसेच चैत्यभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठीची मूर्तीही तेच घडवत होते व जगभरामध्ये त्यांनी जवळपास 450 ठिकाणी पुतळे उभारलेले आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्व माहिती नोट करून घ्या. एक्झाममध्ये हमखास यावर प्रश्न पाहण्यास मिळेल. पुढील प्रश्न, अलीकडेच माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा दिला, तर ते कोणते मंत्री होते? मित्रांनो, माणिकराव कोकाटे हे महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री होते, पण त्यांना सदनिका घोटाळ्याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. असे प्रश्न सुद्धा एक्झाममध्ये विचारण्यात येतात, तर लक्षात ठेवा, माणिकराव कोकाटे हे क्रीडा मंत्री होते. नेक्स्ट क्वेश्चन, नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच सुरेश गोयल यांची आता नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. ते पदाचा पदभार कधी स्वीकारतील, तर 5 जानेवारी 2026 पासून ते आपला पदभार स्वीकारतील. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, सशस्त्र सीमा बलाचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? तर सशस्त्र सीमा बलाचा स्थापना दिवस हा 20 डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि या सशस्त्र सीमा बलाची स्थापना 20 डिसेंबर 1963 मध्ये करण्यात आली होती. हे भारतातील 5 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलापैकी एक दल आहे व हे गृह मंत्रालयाच्या देखरेखीखाली कार्य करतं. आणि मित्रांनो, 20 डिसेंबर रोजीच आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस सुद्धा साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, इफ्को साहित्य सन्मान 2025 कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच मैत्री पुष्पा यांना इफ्को साहित्य सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच इफ्कोमधील इफ्को युवा साहित्य सन्मान हा अंकिता जैन यांना त्यांच्या ओरे किसान या पुस्तकासाठी जाहीर झालेला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, 2025च्या फिफा मेन्स प्लेअर ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.